घटप्रभा खोऱ्यातील पूरग्रस्त 13 ऑगस्टला लढणार रस्त्यावरची लढाई, प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आणणार प्रशासनाला जाग. मोर्चात सहभागी होण्याचे सर्वपक्षीय पूरग्रस्त संघर्ष समितीचे नागरिकांना आवाहन. हिरण्यकेशी नदी असेल किंवा घटप्रभेच्या सगळ्या उपनद्या असतील, या नद्यांना महापूर येण्याची कारणं काय, त्या कारणांचा नेमकेपणाने शोध घेणे आवश्यक आहे. कारण त्या दीर्घकालीन उपाययोजना केल्याशिवाय पुराची परिस्थिती दरवर्षी अशी होत राहणार आहे. याच्या संदर्भातली आपली मागणी त्यावेळेलापासून आम्ही केली होती. आता सुद्धा ती आमची मागणी प्रामुख्याने आहे. ज्या समितीची नियुक्ती राज्य सरकारनं पुराची एकंदरीत परिस्थिती हाताळण्यासाठी अभ्यासासाठी नेमली होती, ती समिती इकडे आली पण नाही. म्हणजे घटप्रभेच्या खोऱ्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर ती समिती आली असती तर कदाचित माध्यमांच्या सोबत ती बोलली पण असती, पण ती समिती आलेली नाही. म्हणजे तिनं हिरण्यकेशीचा अभ्यास केला नाही, घटप्रभेच्या उपनद्यांचा अभ्यास केला नाही. आमचं असं म्हणणं आहे की घटप्रभा हे स्वतंत्र खोरा आहे. म्हणजे कृष्णेच्या खोऱ्यामध्ये घटप्रभेला उपखोरं म्हटलं जाते आणि या उपखोऱ्याला ज्या ज्या सगळ्या नद्या मिळतात, या नद्यांचा जर आपण पर्यावरणाच्या अंगाने जर अभ्यास केला आणि त्या अभ्यास समितीने काही जर महत्त्वाचे मुद्दे पुढे आणले तर त्या मुद्द्यांना उपाययोजना म्हणून पुढे आणायला पाहिजेत. ही खरं तर आपली भूमिका आहे आणि ते केल्याशिवाय पूर परिस्थिती नियंत्रणामध्ये येणार नाही. हे स्पष्ट मत आहे आणि हे खरं पण आहे, सत्य पण आहे. त्यामुळे आम्ही पहिली मागणी आम्ही अशी म्हटली की या घटप्रभा खोऱ्यातल्या ज्या सगळ्या नद्या आहेत, हिरण्यकेशी असेल, ताम्रपर्णी असेल किंवा अगदी मार्कंडेय नदी जी चंदगडमधून पुढे बेळगावला जाते, या सगळ्या नद्यांचा एक शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. गेल्या 100 वर्षामध्ये पडलेला पाऊसमान, त्या पाऊसमानाचं पाणी वाहून नेण्याचा, निचरा होण्याच्या पद्धती, या सगळ्याचा जर शास्त्रीय अभ्यास केला तर दीर्घकालीन उपाय करून पूर नियंत्रणाखाली आणता येऊ शकतो. असा एक भूमिका आपण मांडलेली आहे. त्या भूमिकेवर आम्ही स्टिकअप आहोत. ही भूमिका आमची आत्ताही आहे. त्यामुळं आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्या पालकमंत्र्यांना आमचं सरळपणे सांगणं आहे, या विभागाचे जे आमदार म्हणून स्वतः आमदार म्हणून लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण आमचं सांगणं आहे, तुम्ही आज ही सरकारमध्ये आहात, तुम्ही या संदर्भात गांभीर्याने बघणार आहात का नाही, का जनतेला असंच मोकळं वाऱ्यावर पुराच्या कायम धास्तीखाली भीतीखाली सोडणार आहात, असा प्रश्न आम्हाला एक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्हाला पडतोय. नद्यांच्यामध्ये गाळ सचल्यामुळे पात्र उथळ झालेली आहे. थोडा पाऊस जरी पडला तरी पाणी पात्राच्या बाहेर येते. त्यामुळे केवळ गावांनाच हानी आहे असं नाही, तर ती शेतीला पण बाधा आहे. म्हणजे शेती जवळजवळ मला वाटते 15-15 दिवस पाणी उतरत नाही, कारण निचरा होण्याचे सगळे मार्ग थांबलेले आहेत. तो निचरा होण्याचे मार्ग खुले कसे करायचे त्याचा पण शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे आणि गाळ नद्यांच्या मध्ये काढला पाहिजे. गाळ काढल्याशिवाय नद्या मोकळ्या होणार नाहीत. कारण आपण बघतोय की आपला जो हस्तक्षेप आहे, म्हणजे मानवी हस्तक्षेप प्रचंड सुरू आहे, तो हस्तक्षेप थांबवणंच गरजेचं आहे. पण ते थांबवण्यासाठी आत्ता ताबडतोबीच्या उपाययोजना म्हणून गाळ काढणे ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. ती सरकारनं तातडीनं हाती घेतली पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे 19च्या पुरानं पूररेषा निश्चित केलेली आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे पूररेषा निश्चित करण्यासाठी जी पाटबंधारे खात्यानं जो अभ्यास करावे तो आज अखेर केलेला नाही. तो आज अखेर जर केला असता तर पुराची पूररेषा निश्चित झाली असती. त्या डेंजर झोनमध्ये जी गावं येतात त्यांचं काय तुम्ही करणार, काय त्यांना असंच दरवर्षी पुराच्या भीतीखाली छायेखाली तुम्ही सोडणार आहात का? तर ती पूररेषा निश्चित केली पाहिजेत. जिथं गरज आहे, म्हणजे काही वस्त्यांची गरज पण आहे की ते पुनर्वसन करण्याशिवाय त्यांना पर्यायच नाही ना, तर दरवर्षी तुम्ही त्यांना पुराच्या खाईमध्ये लोटणार आहात, तर त्याच्याऐवजी त्यांचा एक ठोस कालबद्ध कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. कोणताही राजकीय पक्षाचा हा मोर्चा नाही, कोणत्याही व्यक्तीचा हा मोर्चा नाही. हा मोर्चा पुरानं बाधित झालेल्या जनतेचा मोर्चा आहे. त्यामुळे ही जनता पूरग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली एकवटलेली आहे आणि ते एकवटलेली जनता उद्या 13 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने येणार आहे. 2019ला आम्ही पाणी परिषद घेतलेली होती आणि पाणी परिषदेच्या वेळेला 2 गोष्टी आमच्याही लक्षात आल्या होत्या की त्यावेळेला तलाव पुनर्भरणचा जो कार्यक्रम घेतलेला होता त्यामध्ये एक गोष्ट आम्ही सुचवली होती की ओढे नाले जे आता मुजले गेलेले आहेत, हे ओढे नाले जर का आपण ओपन केले तर बरेचसं पाणी त्याच्यामध्ये राहू शकते. मधल्या टप्प्यामध्ये मी हा भाग प्रांतांना मांडलेला होता की आपल्याकडचे जे धुळासाहेब होते त्यांनी जशी पानंद रस्ते ओपन केलेले होते शासकीय त्याच्यावरती, आता सगळ्या ओढ्यांच्यावरती अतिक्रमणं झाली. त्यामुळे काय होते की पुराचं पाणी आपण नेहमी जे म्हणतोय ते ओढ्यात न राहता डायरेक्ट नदीत यायला लागले आणि त्यामुळं पूर जास्त यायला लागले. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला पंचगंगा खोरं आणि घटप्रभा खोरं अशी 2 खोरी विचारात घेतली जातात, सगळं लक्ष हे फक्त शहरी भागाकडे आणि पंचगंगा खोऱ्याकडे. गेल्या महिन्यामध्ये आम्ही एक MPCBला पोल्युशन कंट्रोल बोर्डाला विनंती करून या खोऱ्यांचं प्रदूषणाचा पण विषय मांडलेला होता. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आलेली होती की जी काही ह्या बाजूच्या नद्या आहेत ह्यांच्याकडं ज्या पद्धतीनं पंचगंगेवरती काम होतं तसं होत नाही. म्हणजे ग्रामीणमध्ये येणारा पूर हा पूर नव्हे काय आणि शहरामध्ये येणारा पूर
हा फक्त लोकांचं नुकसान करतोय का? जास्त नुकसान हे आमच्या शेतकऱ्यांचं होतं. म्हणून जो तुम्ही वडनेरे समिती असेल किंवा प्रदीप हे होते, पुरंदरे होते, ही मंडळी होती, ही समिती आमच्यापर्यंत येत नाही. ह्याला कारणीभूत आमची पण इकडची संघटना आहे किंवा आम्ही लोक आहोत. आणि हे शासनाच्या निदर्शनास येण्यासाठी म्हणून आम्ही या मोर्चाचं नियोजन करतोय. त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की रेड झोनला आता आम्ही मधल्या जेव्हा पुराच्या ठिकाणी जातोय त्यावेळेला रेड झोन मधली बरीचशी बिल्डिंग आहे त्या अडचणीत आहे. मुळात रेड झोनला परवानगी दिली गेली का? आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, भविष्यामध्ये कितीही आम्ही जरी काम करत असलो तरी निसर्गाचा जे काही आता वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतोय निसर्ग, त्यामुळे पुराची परिस्थिती राहणारच आहे. त्यावेळेला रेड झोन देऊन लोकांचं तुम्ही नुकसान करू नका, रेड झोनला कुठल्याही पद्धतीचे बांधकाम होऊ नये अशी पण अपेक्षा आहे. आणि ह्या गोष्टी आम्ही त्याच्यात काही तज्ज्ञ नाही, तज्ज्ञ समिती एखादी नेमून त्याला त्याच्यासाठी जास्तीत जास्त किती कमी नुकसान होईल ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आमची पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं अशी विनंती आहे. गेली बरेच वर्ष आम्ही सगळे सामाजिक क्षेत्रात आणि पाण्यामध्ये काम करतोय, पण फक्त काम करतोय असं नव्हे तर त्याच्यासाठी आउटपुट मिळण्यासाठी जर 13 तारखेला शासन आमच्याकडं मोर्चातून सुद्धा लक्ष देणार नसेल तर आम्हाला शेतकऱ्यांना घेऊन गंभीरतेनं पुढचे काही उपाययोजना करावी लागतील. पुढच्या पुराच्या वेळेला जागे झालं असं होऊ नये ही आमची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीनं 13 मोर्चा जो असेल हा प्रांतांनी शासनाने गांभीर्याने घ्यावा ही पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं आमची विनंती. गडिंग्लज तालुक्याची जर गांभीर्यानं परिस्थिती जर बघितली, गेल्या 19 साली सुद्धा आम्ही ज्यावेळी पूरबाधित लोकांच्याकडे ज्यावेळी भेटी देत होतो त्यावेळी सुद्धा लोकांशी केलेली चर्चा, त्याच्यानंतर 2024ला सुद्धा जो पूर आला, 2024चा पूर तरी 4च दिवसात 19च्या पातळीपेक्षा सुद्धा 10 फुटाच्या पातळीनं वाढलेला पूर होता. आणि 19ला झालेल्या शेतीचं नुकसानी फार मोठ्या प्रमाणात होतं. सरासरी ग्रामीण विभागातल्या जी वयोवृद्ध माणसं होती त्या सगळ्यांची ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी त्या लोकांचं मत असं होतं की 83ला जो 83च्या अगोदर जो पाऊस पडत होता तो आता पडणाऱ्या पावसाच्या कितीतरी पटीत जास्त पाऊस पडत होता. पण त्यावेळी एवढा पाऊस जरी पडला तरी नदीला पाणी येत नव्हतं, आलं तरी बी एखाद्या दिवसात ते ओसरून जात होतं. त्या सगळ्याचं उत्तरच एक आहे, गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये नदीतली जी वाळूबंदी किंवा जे काही शासनानं उत्खननाच्यावर जी बंदी घातली त्या बंदीचंच उत्तर म्हणून जर आज काय बघायला मिळत असेल तर आपल्याला हा महापूर जो यायला लागलेला आहे त्याचं सर्वात मोठं कारण कुठलं असेल तर ते कारण आहे. आणि ते कारण हिरण्यकेशी घटप्रभा असेल किंवा पूर्ण घटप्रभा खोऱ्यातल्या ज्या ज्या नद्या आहेत. आता आम्ही पोवाडच्या मातीत सुद्धा काही प्रमाणात जे बघितलेलं होतं त्यात आमचं सुद्धा असं मत आहे किंवा तिथं असणाऱ्या लोकांचं सुद्धा मत आहे, पोवाडच्या नदीच्या पात्राच्या कडेला जी बांधलेली घरं आहेत, आता जसं सिंदरे सरांनी सांगितलं की रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन, आज हिरण्यकेशी नदीचा जर तुलनात्मक विचार केला असता तर कुठल्याही पद्धतीची ही लाईनची रेषा निश्चित झालेली नाही. 2019 पासून 2021 पर्यंत ही रेषा निश्चित होत नसेल तर वाळूच्या बाबतीत जे काही त्यांनी 3 किलोमीटर दिलेलं आहे ते 3 किलोमीटर सुद्धा गेल्या वर्षी काढलेलं नाही. आमचं मतच असं असेल की हिची जागरूकता ही समाजापर्यंत झाली पाहिजे आणि ती जागरूकता करण्यासाठी तुमच्या माध्यमातून जेणेकरून जे जे पार त्या हेरलग्यापासून ते पार कडलिगेच्या खोत बंधाऱ्यापर्यंत जी नदीच्या बुडात म्हणजे ज्यांची घरं बुडतात अशाच माणसांनी येऊन चालणार नाही, ज्याच्या शेतीचं नुकसान व्हायला लागले अशा पद्धतीचा जे सुद्धा ज्याचं नुकसान होतंय त्या सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं आलं पाहिजे. त्याच्याशिवाय शासनाला ह्या गोष्टीचं गांभीर्य कळणार नाही आणि ते गांभीर्य कळण्यासाठी म्हणून तमाम गडिंग्लज तालुक्यातल्या किंवा घटप्रभा चंदगड तालुक्यातले असतील, आजरा तालुक्यातील असतील, ह्या सगळ्या जनतेला आमची कळकळीची विनंती आहे, 2024चा दिवस परत जर उजाडायचा नसेल तर सगळ्यांनी रस्त्यावर आल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टीत न्याय मिळणार नाही. ह्याच्यात आमचा कुठल्याही पद्धतीचा पक्षपात असणार नाही. नदीत बुडणारा माणूस हीच आमची त्याच्यातली ओळख असेल. पूर आहे आता मानवनिर्मित आहे, आता सगळ्यांच्या चर्चेतून आलंच. पण हे करत असताना ज्यावेळेला देशाचा किंवा राज्याचा विकास होत असतो त्याला विकासाची संकल्पना मांडताना सुद्धा त्या विकासापासून आपल्याला काही त्रास होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण सांगतो, आता जी नुकतीच झालेली 2 पुलं आहेत आपल्याला, आज घटप्रभा नदीवरचं या ठिकाणी हडलग्याचं पूल असेल आणि दुसरं जे आहे ते पोवाडचं पूल असेल. हे पूल बांधत असताना आपण ज्यावेळेला पूल बांधतो त्यावेळेला आपण जो आकार आहे नदीचा एवढाच आपण त्या आकारापुरतच ते आपण कॉलम काढतो आणि बाजूच्या दोन्ही बाजूला जो भराव लावतो त्या भरावामध्ये त्याचा फुगवडा तयार होतो. तो फुगवडा जवळजवळ 25 किलोमीटर मार्ग जातो. त्याची परिस्थिती मागच्या वेळेला आपण हडलगेच्या
धरणाला ज्यावेळेला आपण बघितलं त्याला तो फुगवटा होता तो अडकूरपर्यंत गेला होता. आज गोवाडकरांचा बैठला तो मागं अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाताना आपल्याला दिसतोय. हे टेक्निकल सुद्धा काम करत असताना, त्या टेक्निकल इंजिनिअरिंग काम करत असताना नदीचं जे नरडा आहे ते बारीक न करता त्या ठिकाणी त्याला रुंदीकरण ठेवून जो भरावाच्या ऐवजी त्या ठिकाणी जर पायपा टाकता येत असतील तर त्या पायपा टाकणं गरजेचं आहे. त्या पायपांचा उपयोग असा होईल की ज्यावेळेला पूर परिस्थिती असेल त्यावेळेला त्या पायपातून पाणी वाहून जाईल आणि इतर वेळेला रेग्युलर नदीचं पात्र आहे तसं राहील, म्हणजे जेणेकरून शेतीचं आणि पिकांचं नुकसान या ठिकाणी होणार नाही असं मला वाटतं. 22ला तिथे नेसरीला ह्यांचा मोठा मेळावा एक झाला होता. त्या मेळाव्यामध्ये या पूर परिस्थितीचं बाबतच आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं. ते निवेदनाचं सुद्धा त्याच्यानंतर काही त्याचं परत आम्ही कलेक्टर इकडे चालूच आहे प्रयत्न, तरी काय व्हायला तयार नाही. पण जर असंच राहिलं तर ह्याच्यात सुद्धा फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आता सगळेच लोक म्हणजे सगळ्यांना समजलं आहे, मी तू म्हणण्याचं काही कारण नाही, सगळेच आहोत त्याच्यात आणि ह्या मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून ते शासनाला जाग आम्ही आणणार आहे.